काय बी करून दाखवाल. मग ती कणगी उचलाल तुम्ही. कणगी कणगी कशी उचलाल. हा तुम्ही दोघं बी उचला की. ईदभर उचललीत ना तर बी चालेल, पण उचलून दावा. हा हा तुम्ही कानूला सोडाल ना. हा मग सोडून की. हा तुम्ही उचला जा, म्या कानोलीचं बांधतो. जा उचला, लावा जोर. अगं उचल की पुरी. अरे तू उचल ना. अगं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना. पण मग मी करते तू पण कर ना. लाव की यार पांडू, लाव की जोर. लाव लाव की सखूबाई जोर लाव. हे धर, हे धरून ठेव हातात. धर कच्चा धर. हा सखूबाई उचला. दे रे पांडू जोर लाव. अगं तुम्हाला मदत करतोय उचलायला. हा नाही ना उचलत मग राहता कणगीला चिकटून. मी चाललो कानोळे घेऊन जंगलामध्ये. नको ना काका. हरी काका, हरी काका कानूला नका ना देऊ. हरी काका कानूला सोडा ना. हरी काका, हरी काका सोडा ना कानूला. उगा काय बाय माझ्या डोक्यात भरवू नका. मालकांचं माझ्यावर असलेलं प्रेम बघवत नाही हे बोला की. हा राहिलं मी नाही आले, तूच मला धरून विचारलंस. असं जुनेरी नेसायची वेळ आली हे कोण म्हणलं. हा नवीन मालकीण येणार आहे घरात. काय हा कशाला आलायस कडमडायला. अस्त्रे गिळा आवाशी. अय्यो अहो लटक्या बोलो तर लटकावून सोडा की. हो त्या मी घेऊन आलोय बघा मालकाचा निरोप. ते मालकांचे येणार आहेत बघा पाहुणे विशेष, म्हणून त्यांनी हुकूम दिलाय की यायचं नाही कुणी बाहेर म्हणतो मी. ते कुणी म्हणजे कुणीच की. हो दामू शेठ पावलं कुठल्या दिशेनं वळायली आहे ते स्वतःच्याच डोळ्यांनी बघा बाई. म्हणजे उगा डोळ्याला झापड लावू नकोस. दाम्या हा हुकूम माझ्यासाठी आहे का. दामू हा सांगावा समजांसाठी आहे ना. व समजांसाठी आहे. बघा झाली खातर. मागच्या येळीच बंदी आणली होती मी, तवाच वळिकलं आणि लगोलग जाऊन माग काढला. पाहिलं तर कुणीतरी बाई आली होती. पुढं गेले तर कुत्र हाकलतात तसं मला हाकलं. डोळ्याला पट्टी बी बांधली. म्हणजे काहीतरी खासच आहे. दामू शेठ आता खरं काय ते सांगा ना. काय आमच्या मालकांच्या मनात. ते मी कसं सांगणार की. हो आता मालक तुमचे दोघींचे की. हो आता तुम्हाला मालकच सांगतील की. हो खाजगी तर म्हणतो मी. दामू हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी तुम्हाला विचारलं ना दामू शेठ. मला सांगा विशेष म्हणजे असे कोणते पाहुणे येणार आहेत की ज्यामुळे आम्हासनी पण बाहेर जायची बंदी आहे. आमचे काम निरोप सांगायचे की. हो ते मी सांगितले. आता ऐकायचं की नाही ऐकायचं आता ते तुमचा विषय बघा की. हो म्हणतो मी.
आजपर्यंतचा वजावाटा एकाच घटनेत काढते की नाही बघा. सखूचं लग्न मालकाबरोबर ही सत्यभामा लावून देणार म्हणजे देणार. ही जखम सुकत नाही तोवर मी हे अशुभ मंगल लावून टाकीन. आई गो वहिनी, आई गो. अगं बाई वहिनी, काय हो, कुठे लागलं? उमे, आई आई असे कसे ग चुकीचे प्रश्न विचारतेस? त्यापेक्षा काय लागलं, लक्ष कुठं होतं असं विचारायचं असतं. नव्हतंच लक्ष. अहो मामनजींच्या जीवावर बेतलं होतं ना, तिथे सगळं लक्ष होतं माझं. आता तुम्हाला ठाऊकच आहे, वंसबाई आल्याच होत्या की धावत. पायाला कुठे लागलं ते सांगतेस ना? हो मग तेच तर सांगतेय. आता त्या दिवशी दादांना बरं नाहीसं झालं आणि आपल्या सखूनी औषध केलं, म्हणजे तसं लक्षच नव्हतं तिचं. त्यात 2-4 गोष्टी फुटल्या. त्यातलीच एक खापर माझ्या पायात शिरली. नाही पण आपल्याला माणूस महत्वाचं. आता दादांच्या जीवापुढे काही महत्वाचं आहे का दुसरं? आई आई ग. एवढं दुखत असताना कशाला बाहेर पडावं माणसानं? गपचूप तेल हळदीची पट्टी बांधून बसावं घरातच.